मंडळी, विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधली जागा वाटपासाठीची खलबत वाढू लागली आहे. महाविकास आघाडीच्या 200हून अधिक जागांवर उमेदवार निश्चित झाल्याचं कळतं. म्हणजेच अंदाजे 80 जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे असं समजायचं का, असा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकीत सांगलीचा एक अपवाद जर वगळला तर जागा वाटप महाविकास आघाडीतलं शांतपणे पार पडलं आणि तसं मवियाला जमलं देखील होतं. तसंच महायुतीच्या बऱ्याच आधी त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले होते. त्याचा फायदा त्यांना अनेक ठिकाणी झाला, कारण तयारी करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला. दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, शिर्डी ही त्याची काही उदाहरणं आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शहा त्यासाठीच आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज रात्री उशिरा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं अनेक जागांवर घोळ घातला होता. नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई ही त्याची काही उदाहरणं आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती मागच्या चुका सुधारून वाद चव्हाट्यावर न येऊ देता जागा वाटप करणार ते पाहावं लागेल. आणि त्यामध्ये अमित शहांची भूमिका महत्त्वाची असणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि यानंतर आपण पुढे जाऊयात की आजचा नेमका पुढचा प्रश्न काय हे जाणून घेण्यासाठी पोल सेंटर. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून कुणामध्ये जास्त मतभेद होतील असं वाटतं? महायुती का महाविकास आघाडी? हा आहे आपला आजचा दुसरा प्रश्न. मंडळी, निवडणूक कुठलीही असो ती प्राणपणानं लढायची ही मोदी शहांच्या भाजपची कार्यपद्धती आहे. त्याची प्रचिती आगामी विधानसभा निवडणुकीतही येते. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2चे नेते अमित शहा हे केवळ 7 दिवसांच्या अंतरानं दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले. मुंबई, ठाणे आणि उर्वरित कोकणातील जागांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज दिवसभर भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले. शक्ती कार्यकर्त्यांची प्रचिती आत्मविश्वासाची, अशी या मेळाव्याची टॅगलाईन होती. मुंबईतील संवाद मेळाव्यात शहांसोबत त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी एस जयशंकर होते. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारीही मेळाव्याला उपस्थित होते. शहांच्या या दौऱ्यामागे अनेक कारणं आहेत. या निवडणुकीत मुंबईत उत्तम कामगिरी करून दाखवणं हे सोपं नसणार, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानं त्यांना दाखवून दिलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतील 6 पैकी लोकसभेच्या 3 जागा जिंकल्या. मुंबईची जनता ही लोकसभेसारखाच कौल आगामी विधानसभा निवडणुकीत देईल असा आमचा अजिबात दावा नाही, पण विश्लेषणापुरतं पाहिलं तर ठाकरेंना अपर हँड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमित शहाही ते पक्क जाणून आहेत आणि म्हणूनच लोकसभेत जागा वाटप आणि प्रचार नियोजनात ज्या चुका झाल्या त्या विधानसभेत होऊ नयेत याची ते पुरेपूर काळजी घेणार. निदान भाजपचा तसा प्रयत्न असेल, यात शंका नाही. मंडळी, मुंबई, ठाणे आणि कोकणातील जागांचा आढावा घेणं हा अमित शहांच्या या दौऱ्याचा प्रमुख अजेंडा आहे. आणि म्हणूनच या भागात 2019 आणि 2024 सालच्या निवडणुकांमध्ये संख्याबळ कसं होतं यावर एक नजर टाकूया ग्राफिक्समधून. मुंबईतलं संख्याबळ लोकसभा निवडणुकीत 2024च्या महायुतीच्या 2 जागा आल्या तर मवियाच्या 4 जागा आल्या. मुंबईतलं संख्याबळ लोकसभा 2019 मध्ये काय होतं तर तेव्हाची शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून 6 जागा आल्या होत्या मुंबईत, आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना दोघांनाही मिळून एकही जागा नव्हती. मुंबईतलं संख्याबळ विधानसभेच्या निवडणुकीत 2019 साली काय होतं तर मूळ शिवसेना आणि भाजप या दोघांनी मिळून 30 जागा मिळवल्या होत्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या तर इतर 1 जागा. ठाणे कल्याण संख्याबळ काय होतं लोकसभा 2024 2 जागा या महायुतीला मिळाल्या, मवियाला एकही जागा मिळाली नव्हती. ठाणे कल्याण संख्याबळ लोकसभा 2019 काय होतं तर मूळ शिवसेना आणि भाजपला 2 जागा होत्या, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकही जागा नव्हती. ठाणे कल्याण संख्याबळ विधानसभा 2019 काय होतं तर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना मिळून 8 जागा होत्या, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकच जागा होती आणि इतर पक्षांना मिळून 2 जागा होत्या.
कोकणातलं संख्याबळ हे लोकसभा 2024 मधलं काय होतं तर महायुतीला 2 जागा मिळाल्या, पण मवियाला एकही जागा मिळाली नव्हती. कोकणातलं संख्याबळ 2019 साली काय होतं तर शिवसेना आणि भाजपला मिळून 1 जागा होती आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 1 जागा होती. कोकणातलं संख्याबळ विधानसभा 2019 ला काय होतं तर शिवसेना भाजप 18 जागा होत्या, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळून 6 जागा होत्या आणि इतर पक्षांना 4 जागा होत्या. मंडळी, दादरमधील स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृह हे राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक ठरू शकतं. याचं कारण म्हणजे या सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शहानी एक मोठं वक्तव्य केलं. यंदा म्हणजे 2024 साली महायुतीचं सरकार येणार, पण 2029 साली भाजपचं स्वबळावर सरकार आणायचंय असं विधान त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलं. पाहुयात दादरच्या या मेळाव्यात अमित शहा नेमकं काय म्हणाले. अमित शहा म्हणतायत 2029 मध्ये भाजप सरकार स्वबळावर आणायचंय. काही निवडणुका या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात असंही म्हणालेत अमित शहा. महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशाही बदलेल असं म्हणतायत अमित शहा. 60 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही. यंदा महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं आत्मविश्वास सांगतायत अमित शहा. आणि 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय असं ते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणतात. 2024 मध्ये युतीचं सरकार असेल, पण 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार असेल हे त्यांचे शब्द आहेत. राज्यात सत्ता आणा आणि त्यानंतर कॉमन सिव्हिल कोड इथंच आणू, कुणीही थांबवू शकत नाही. 6 लोकसभा अशा आहेत जिथे 6 विधानसभांमध्ये आपल्याला बहुमत होतं असं सांगतायत ते भाजपच्या कार्यकर्त्यांना. मात्र एका जागेवर ते बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ 6 विधानसभा आपण जिंकू आणि ते एकच जिंकतील असं फोड करून सांगतायत अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्यांना. यंदाच्या निवडणुकीत 10% मतदान वाढवण्याचं सुचवतायत अमित शहा. सरकार आपलं आहे, त्यामुळे आपल्या विरोधात नाराजी असेल. नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्या विरोधात असलेली नाराजी तुम्हाला दूर करायची आहे. प्रत्येक बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजे. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरत राहतील. आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शहांच्या या नाऱ्यावर एक वेगळी प्रतिक्रिया दिली. पाहूया दादा नेमकं काय म्हणाले. प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे. आणि अमित शहांच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आणि तिथे आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या समोर आहे. निलेश, अमित शहा रोज कार्यकर्त्यांमध्ये बळ भरताना दिसत आहेत त्यांच्या पंखामध्ये आणि त्यांना अर्थातच महाराष्ट्र हे त्यांनी लक्ष केलेलं आहे. आज नेमका काय कानमंत्र दिलाय अमित शहानी? विजय, ज्यावेळेस अमित शहा कार्यकर्त्यांशी बोलत होते त्यावेळेस त्यांना सांगितलं की ज्यावेळेस मी देशामध्ये जातोय त्यावेळेस अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय चाललंय अशाच पद्धतीची चर्चा माझ्या कानावर ऐकू येते. आणि त्यामुळेच कदाचित सध्या हरियाणा आणि यासोबतच जम्मू काश्मीर या 2 महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका चालू आहेत. तरी देखील अमित शहांचा मागच्या 1.5 महिन्यामध्ये 3रा महाराष्ट्र दौरा आपल्याला पाहायला मिळतोय. या दौऱ्याच्या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये बळ भरण्याचं काम हे अमित शहांच्या वतीनं होतंय. लोकसभेला ज्या पद्धतीनं पराभव झाला तो कुठंतरी पुसून आता विधानसभेला नव्या जोमानं कार्यकर्त्यांना कामाला लावलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीचं वक्तव्य देखील आजच्या बैठकीत त्यांना प्रामुख्याने केलं. त्यांना स्पष्ट केलं की 2024ला हे महायुतीचं सरकार येणार आहे, मात्र 2029ला हे कमळाचं सरकार म्हणजेच भाजपचं एक हाती सरकार महाराष्ट्रामध्ये येईल अशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी या निमित्तानं उत्साह भरण्याचं काम त्यांना या सगळ्या
बैठकीच्या निमित्तानं केलेलं आहे। कार्यकर्त्यांना खचून जाऊ नये, कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जोमानं काम केलं पाहिजे असा देखील संदेश त्यांनी या दिला। यावेळी मात्र एकीकडे अमित शहांचं हे वक्तव्य होत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांना मात्र 2024च्या निवडणुका असताना थेट 2029च्या चर्चा करणं हे कुठेतरी एक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात थांबवण्याचा प्रयत्न अमित शहांच्या वतीनं होतोय का, असा देखील एक सवाल विरोधकांच्या वतीनं उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर 2032ला देखील आमचं सरकार येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार येईल अशी देखील एक टीका या निमित्तानं जयंत पाटलांना केली। तुम्ही 2024चं बघा, 2029चं नंतर बघता येईल अशी देखील ही टीका आज आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळाली। दुसरीकडे अमित शहांना मात्र कार्यकर्त्यांमध्ये बळ भरताना विधानसभा निवडणुका या युतीतच लढायच्यात असे स्पष्ट संकेत देखील कार्यकर्त्यांना दिलेत। विजय, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। मंडळी, महाविकास आघाडीची आज मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी बैठक पार पडली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड होते। काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती राखली। महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागांवर एकमत झाल्याचा दावा हा जितेंद्र आव्हाडांनी केलाय आणि जवळपास 80 ते 88 जागांवर अजूनही चर्चा आहे असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सध्याचं स्टेटस काय ते आपण पाहूया ग्राफिक्समधून। मवियाच्या जागा वाटपाचं ताजं स्टेटस आहे। 288 पैकी 175 ते 200 जागांवर एकमत झालंय। एकमत झालेल्या जागा या दसऱ्याच्या आसपास घोषित करण्याची शक्यता आहे। विदर्भातील ठाकरेंच्या काही पारंपरिक जागांवर काँग्रेसनं दावा केलाय। काँग्रेसच्या काही पारंपरिक जागांवर ठाकरे आणि पवारांच्या पक्षाचा दावा आहे। सोमवारच्या बैठकीत विदर्भातील 12 जागांवरील तिढ्यावर चर्चा झाली होती। 12 पैकी 6 जागांचा तिढा हा सोमवारच्या बैठकीत सुटल्याची माहिती आहे। उर्वरित 6 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली। तिढा न सुटलेल्या जागांचं मेरिटनुसार वाटप करण्यात येईल अशी एक माहिती आहे। मंडळी, आता वळूयात आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरलाच आणि आपला आजचा दुसरा प्रश्न काय होता तोही पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून कुणामध्ये जास्त मतभेद होतील असं वाटतं? 2 पर्याय दिले होते, अर्थातच ते दोन्ही आपल्याला कल्पना आहे, महायुती आणि महाविकास आघाडी। फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढेल, निकाल लागल्यावर जास्त सीट मिळालेले पक्ष युती करतील, कारण कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार नाही। त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार आहे असं म्हणतायत उल्हास राऊत। यूट्यूबवर कन्फ्यूज फॉरेस्ट यांची प्रतिक्रिया आहे, दोन्ही आघाड्यांमध्ये बिघाडी होणारच आहे, बरेच उमेदवार योग्य वेळेची वाट पाहत आहेत। आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर आपण जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावरती नेटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली। दुसरा प्रश्न अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून कुणामध्ये जास्त मतभेद होतील असं वाटतं? एकूण मतं आली आहेत 65,000, पर्याय महायुती आणि महाविकास आघाडी। 75% नागरिक म्हणतात महायुतीमध्ये मतभेद होतील आणि महाविकास आघाडीत 25%। एक्सवर याच प्रश्नाला उत्तर देताना 52% नागरिक म्हणतात महायुतीत मतभेद होतील, 48 नागरिक म्हणतात महाविकास आघाडी। इंस्टाग्रामवर 67 नागरिक म्हणतात महायुतीत मतभेद होतील आणि 33% नागरिक म्हणतात महाविकास आघाडी। फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, 62% नागरिक म्हणतात महायुतीत मतभेद होतील आणि 38% म्हणतात महाविकास आघाडीत मतभेद होतील। मंडळी, जागा वाटपावरील सत्राच्या शेवटाकडे आपण आलोय आणि जागांचं वाटप ही निवडणुकीच्या तयारीतली एक पायरी असते।
पुढे अनेक पायऱ्या अजून शिल्लक आहेत. सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रचार आणि स्वतःबद्दल नरेटिव्ह सेट करणं. सरकारमध्ये असणाऱ्यांना अधिक उत्तरं द्यावी लागतात, हे अमित शहांचं वक्तव्य अगदी खरं आहे. लाडकी बहीणसारखी योजना आणली असली तरी रोजगार आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल अनेक ठिकाणी महायुती सरकारला उत्तरही द्यावी लागणार आहेत, हे नक्की. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला आपली लोकसभेतली कामगिरी कायम ठेवणं तितकंसं सोपं नसणार आहे, कारण महायुती यंदा अधिक सावध आणि अधिक सज्ज असणार आहे. जागा वाटपात देखील ते अधिक सजग असतील असं दिसतंय. मतदानाला आता जास्तीत जास्त 1.5 महिना उरलाय. या 1.5 महिन्यात राज्यात कुठला नरेटिव्ह सेट होतो, कुठली आघाडी किंवा युती जनतेला आपल्या आश्वासनांची भुरळ पाडण्यात यशस्वी होते, ते लवकरच कळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.